प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हा दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. दानियल संदेष्टा सांगत आहे पहिल्या वाचनामध्ये की मनुष्याने देवाविरुद्ध पाप केलं. देवाने चांगलं काही दिलं होतं ते विसरले आणि देवाविरुद्ध गेले. परंतु त्या परमेश्वराने मानवाला दया आणि क्षमा दिली. तर येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की एकामेकांचे दोष काढत बसू नका, तर एकामेकांना क्षमा करा आणि चांगल्या मापाने देण्याचा प्रयत्न करा. उपवास काळ हा प्रार्थनेचा काळ आहे, दान धर्म करण्याचा काळ आहे, क्षमा करण्याचा काळ आहे, परमेश्वराच्या जवळ येण्याचा काळ आहे आणि कृपेचा काळ आहे. आणि म्हणून जसं संदेष्टा दानियलने सांगितलं तसं आपण आपल्या जीवनामध्ये जर पापामध्ये गुरफटून असू, जर त्या पापामध्ये रुतलेलो असू, तर ते ओळखूया आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. आणि जसं येशू आपल्याला सांगत आहे की एकामेकांचे दोष काढत बसू नका, तर एकमेकांना क्षमा करा आणि चांगल्या मापाने देण्याचा प्रयत्न करा. करुणा ही प्रेम, दया आणि क्षमेमध्ये रुतलेली आहे. जसं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलेलं तसं आपण परमेश्वराचा करुणामय चेहरा बनण्याचा प्रयत्न करूया. एकामेकांना क्षमा देण्याचा प्रयत्न करूया. आपलं पाप ओळखून घेण्याचा प्रयत्न करूया आणि चांगल्या मापाने देऊन हा उपवास काळ प्रार्थनामय आणि कृपामय करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून परमेश्वर देखील आपल्याला आपल्या पापांची क्षमा करेल आणि ज्या मापाने आपण देणार आहोत त्याच मापाने परमेश्वर आपल्याला देखील देईल.